नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये वांगणीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ शिल्पा झिंजाळ या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहर आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. खरं तर जेव्हा मी हा अनुभव ऐकला तेव्हा एका क्षणाला काळीज चिरल्यासारखे वाटले. श्री स्वामी समर्थ महाराज अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. अत्यंत अद्भुत, प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यात पाणी आणणारा हा दिव्य अनुभव प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सौ शिल्पा, वांगणीमध्ये मी राहते. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात भयानक असणारा कालावधी म्हणजे कोविड. कितीतरी चांगली घरं तुटून गेली, कितीतरी चांगल्या लोकांच्या घरातील चांगल्या व्यक्तींचा मृत्यू झाला, कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले. माझीसुद्धा ही स्वामींची अनुभूती या कोविडमधीलच आहे. खरं तर त्याच वेळात स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली. माझे पती कोरोनामध्ये अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये होते. त्यांचं ऑक्सिजन लेवल हे अत्यंत कमी होतं. एका बाजूचं फुफ्फुसं त्यांची फाटली होती. डॉक्टरांनी काही तासांची गॅरंटी दिली होती. तब्बल 1 महिना माझे पती मृत्यूशी झुंजत होते. त्यात कोरोना इतका भयंकर की कितीही वाटलं तरी कुणीही एकमेकांना भेटू शकत नव्हतं. माझ्या पतीच्या त्या अवस्थेमध्ये कुणीही त्यांना बघू शकत नव्हतं. सगळं काही हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या लोकांवरती आम्ही सोपवलं होतं. डॉक्टर फोन करून सांगायचे, अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामध्ये काहीही होऊ शकतं. आम्ही खूप घाबरायचो. त्याचवेळी नकळत माझ्या तोंडात श्री स्वामी समर्थ असे शब्द येऊ लागले. ते म्हणतात ना, स्वामी सेवा मिळायला नशीब लागतात, अगदी तसंच काही. खरं तर येता जाता गाडीवर मोबाईलमध्ये बऱ्याच वेळा मी स्वामींचे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य ऐकायचे, पाहायचे. आणि मग त्यावेळेस माझ्या मनात आलं की स्वामी, तुमचं हे ब्रीद वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, हम गया नहीं जिंदा है. मी बऱ्याच वेळा हे ऐकले. तुम्ही जर खरंच असाल, तुम्ही खरंच अशक्य शक्य कराल तर तुम्ही माझ्या पतीला नक्की वाचवाल. आणि मग तिथून आपोआप श्री स्वामी समर्थ हे मंत्र मी उच्चारत गेले. तारक मंत्र मी म्हणत गेले. स्वामींचं नामस्मरण माझ्याकडनं होत गेलं आणि स्वामी कृपेने माझ्या पतीला मृत्यूच्या दारातून बाहेर आणले. जवळपास 1.5 महिन्यानंतर माझ्या पतीची ऑक्सिजन लेवल ही कंट्रोलमध्ये आली. डॉक्टरने डिस्चार्ज दिला आणि गुरुवारच्याच दिवशी माझ्या पतीचे आगमन घरी झाले. ती माझ्या आयुष्यातील पहिली अनुभूती. डॉक्टरसुद्धा म्हणाले, अशा कंडिशनमध्ये कुणीच वाचत नाही, पण काहीतरी दैवी चमत्कार आहे, तुमच्या पाठी देवाची शक्ती आहे. ताई म्हणतात, ती देवाची शक्ती म्हणजे माझ्या स्वामींची शक्ती, माझ्या स्वामींची लीला होती.
मग त्यानंतर मी, माझी सासू, आम्ही सगळेच स्वामींची सेवा करू लागलो. त्याच्या 5 ते 6 महिन्यानंतर मी गरोदर होते. मला 3रा महिना होता. शिवाय माझी कंडिशन थोडी ठीक नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली होती. हॉस्पिटलचा खर्च वेगळा होता. शिवाय माझे पती 1.5 महिना हॉस्पिटलला असल्याने त्यांच्यासाठी आम्ही बराचसा खर्च केला होता. माझे दागिने गहाण होते. आम्ही राहतं घरसुद्धा गहाण ठेवलं होतं. लोकांकडून पैसे घेतले होते, कर्ज काढलं होतं. आता जवळ रुपयाही नव्हता. काय करावे काही कळेना. त्यात माझ्या पतीला पुन्हा ताप येऊ लागला आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आम्हाला पैसा लागला. माझ्या गळ्यात असणारं मंगळसूत्र ते सुद्धा मी गहाण टाकलं. आलेल्या पैशांमधून पतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही खूप केले, माझं सौभाग्य मला परत दिलं आहे. पण आता ही आर्थिक परिस्थिती बदला. स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि आमचे पैशांचे जे मार्ग आहेत ते खुले करा. आमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ द्या. स्वामी आम्हाला मार्ग दाखवा. ताई म्हणतात, त्यावेळेस अक्षरशः मला बेड रेस्ट होती. मला उठता बसताही येत नव्हतं. मला भयंकर त्रास व्हायचा. कधी माझ्या पोटात दुखायचं तर कधी मला कंटिन्यू उलट्या व्हायच्या. मात्र तरीही माझ्या घरात असणाऱ्या स्वामींच्या फोटोसमोर बसून मी तासनतास माळजप करायचे. बऱ्याच वेळा माळजप करत असताना मी तिथे चक्कर येऊन पडायचे. मात्र तरीही मी स्वामी सेवा श्रद्धेने मनापासून करत होते. स्वामींना एकच विनंती होती की स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि घरात पैसा येऊ द्या. 2 महिने निघून गेले. परिस्थिती सुधारत नव्हती, पैसा येत नव्हता. पण 2 महिन्यानंतर माझे पती स्टेबल झाले आणि मग त्यांच्या मनात विचार आला की आपण काहीतरी एखादा व्यवसाय सुरू करूयात. कारण कोरोनामध्ये त्यांची जी काही नोकरी होती ती नोकरी हातातून गेली होती. आता करण्यासारखं काहीच नव्हतं. नोकरी शोधायची म्हटली तर बराच वेळ आणि बराच काळ त्याच्यामध्ये जाणार होता. मग त्यांच्याच डोक्यात आलं की आपण व्यवसाय सुरू करू. मी त्यांना होकार दिला. माझ्या माहेरच्या लोकांकडून म्हणजे माझ्या भावाकडून, माझ्या काकांकडून मी थोडे उसने पैसे मागितले आणि त्या आलेल्या पैशांमधून आम्ही छोटंसं एक किराणा दुकान सुरू केलं. त्या किराणा दुकानाचं नाव आम्ही स्वामी समर्थ असं दिलं. खरं तर खूप नाही पण व्यवस्थित ठीकठाक असं दुकान सुरू होतं. मग दुकानाच्या साईडलाच आम्ही वडापावची टपरीसुद्धा सुरू केली. कारण त्याच भागामध्ये 2 मोठ्या कंपन्या होत्या. समोर एक हायस्कूल होतं, एक शाळा होती. त्यामुळे तिथल्या लोकांची, मुलांची ये-जा तिथे होत होती. मग दुकान, वडापावची टपरी, मग हळूहळू चहा, त्यानंतर नाश्ता असं सगळं आम्ही ठेवायला सुरुवात केली. तुम्हाला सांगते 6 महिने गेले आणि त्या 6 महिन्यानंतर जिथे वडापावची टपरी होती तिथे आम्ही छोटंसं हॉटेल उभारलं. ही सगळी आमच्या आयुष्यात स्वामींची कृपा होती. मग येणाऱ्या आलेल्या पैशातून आम्ही आमचं राहतं घर सोडवलं. कर्ज होतं ते कर्ज नील केलं. ताई म्हणतात, स्वामी आमच्या पाठीशी राहिले त्यामुळेच आमची ही प्रगती होऊ शकली. या सगळ्या गोष्टी करत असताना मी स्वामी सेवा मनापासून करत होते. जवळपास माझा 9वा महिना होता. तरीही मी सकाळी 5 वाजता उठायचे, सारामृत वाचायचे, गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचे, नित्यसेवा करायचे आणि मग त्याच्यानंतर घर सांभाळून मी यांना दुकानात मदत करायचे. माझी डिलेवरी झाली. मला पुत्ररत्न प्राप्त झाला आणि तो सुद्धा गुरुवारच्याच दिवशी. खरं तर माझा स्वामीज्ञ हा सुद्धा स्वामींची आमच्यावर असणारी कृपाच होती. कारण गुरुवारच्याच दिवशी त्याचा जन्म झाला आणि अगदी त्यालासुद्धा लहानपणापासून स्वामींचा लळा लागला. ताई म्हणतात की स्वामीज्ञ फक्त 1-1.5 महिन्याचा असेल तिथून पुन्हा मी स्वामी सेवा सुरू केली. संकल्पाने मी जवळपास त्या 1.5 महिन्यानंतर त्याच्या 6 महिन्यापर्यंत 18 गुरुचरित्र पारायण पूर्ण केली. खरं तर स्वामी कृपेने काहीच कमी नव्हतं. स्वामी कृपेने सगळं काही भरभरून होतं. मात्र तरीही माझी इच्छा होती की आपल्याला एखादी सरकारी नोकरी मिळावी. कारण माझं MA पूर्ण झालं होतं आणि ते शिक्षण वाया जाऊ नये असे मला नेहमी वाटत होते. पण लग्नानंतर कोरोना, त्याच्यानंतर पैशांच्या आर्थिक अडचणी असे अनेक प्रसंग आले.
त्यामुळे नोकरीची इच्छा अपूर्ण राहिली. मग त्याच वेळात मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. अगदी सकाळी मी लवकर उठायचे, स्वामी सेवा करायचे, गुरुचरित्र वाचायचे. माझ्या सगळ्या स्वामींच्या सेवा झाल्यावरती मी घरातली कामं आवरायचे आणि जो वेळ मिळेल त्या वेळात मी अभ्यास करायचे, दुकान सांभाळायचे, हॉटेल सांभाळायचे. हे सगळं काही रात्री 12:30-1 वाजेपर्यंत मी नित्यनियमाने करायचे. पण या सगळ्या वेळात जेव्हाही मला श्वास घ्यायला जागा मिळेल त्या प्रत्येक श्वासासोबत मी श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र म्हणायचे. आणि मग त्याच वेळेस मी स्पर्धा परीक्षाची तयारी सुरू केली होती. 2 महिन्यानंतर माझी एक्झाम होती. खरं तर पोस्ट ब्रँच मॅनेजरची एक्झाम मला त्या 2 महिन्यांनी देण्याची इच्छा असतानाच मध्येच माझा स्वामीज्ञ आजारी पडला आणि मग त्याच्यामुळे माझी ती एक्झाम चुकली. मग असं वाटलं आपली इच्छा होती पण कदाचित स्वामींची इच्छा नसावी. स्वामींना म्हटलं, स्वामी आत्तापर्यंत तुम्ही खूप दिलं, कदाचित हे माझ्या नशिबात नसेल, म्हणून मी ते सोडून दिलं. मग त्यानंतर ह्या स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी मी माझ्या डोक्यातून काढून टाकलं. पण तो 1 महिना गेला, स्वामीज्ञ बरा झाला आणि त्याच्यानंतर माझे जे 12वीचे सर आहेत त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितले, स्टेट बँकेच्या ब्रँचच्या असंख्य भरत्या निघालेल्या आहेत. तुला जर तिथे फॉर्म भरायचा असेल तर अगदी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. सरांनी मला फोन केला, तो दिवस गुरुवारचाच होता. मग मी लगेचच फॉर्म भरून आले. तुम्हाला सांगते 21 दिवसानंतर तिथे माझी एक्झाम होती. एक्झामचा दिवससुद्धा गुरुवारचाच होता. एक्झामसाठी मी गेली, एक्झाम झाली. आता पूर्ण 1 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट होता. 1 महिन्यानंतर जो रिझल्ट आहे तो सोमवारी होता. मी स्वामींना म्हटलं की स्वामी, सगळ्याच गोष्टी तुम्ही गुरुवारी केल्या, मग आता रिझल्ट सोमवारी का? अचानक सोमवारी सकाळी डिक्लेअर झालं की रिझल्ट पुढे ढकललेला आहे आणि गुरुवारीच रिझल्ट आहे. मग तेव्हाच असं मनात वाटलं की रिझल्ट गुरुवारी आहे म्हणजे काहीतरी चांगलं घडणार. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा माझं सिलेक्शन त्या बँकेमध्ये झालं होतं. चांगल्या मार्काने मी पास झाली होती. शेवटी स्वामींनी माझी तीसुद्धा इच्छा पूर्ण केली. आज मी सरकारी नोकरीला स्टेट बँकेमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. ताई म्हणतात, खरं तर जेव्हा पोस्ट ब्रँचसाठी मी जी एक्झाम देणार होती ती माझी एक्झाम गेली तेव्हा कुठेतरी मी नाराज झाले होते. कुठेतरी माझ्या नशिबात नसेल म्हणून मी सोडून दिले होते. पण नंतर कळाले की ती पोस्ट छोटी होती किंवा ती जागा माझ्यासाठी कमी होती, पण स्वामींचं नियोजन खूप मोठं होतं. म्हणून आज त्यांनी मला बँकेची मॅनेजर बनवले आहे. कदाचित ती एक्झाम मी दिली असती तर मी त्या साध्या पोस्टवरती काम केली असती. मात्र आज स्वामी कृपेने मला सगळ्यात मोठी पोस्ट मिळाली. ताई म्हणतात, असे असंख्य अनुभव स्वामींनी मला दिले. या सगळ्या सेवेत किंवा या स्वामींच्या सगळ्या अनुभवांमध्ये एकच गोष्ट माझ्या आयुष्यात मोलाची ठरली, ती म्हणजे स्वामी सेवा. खरंच स्वामी जिथून माझ्या आयुष्यात आले तिथून माझे आयुष्य बदलून गेले. अक्षरशः अनुभवांची मला खानच सापडली. प्रत्येक जन्मोजन्मी मला स्वामी तुमची सेवा घडावी, प्रत्येक जन्मात तुमची भक्ती माझ्या नशिबात यावी. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कितीतरी अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.